नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। 1 ऑगस्ट पासून मद्य विक्री करात झालेल्या भरमसाठ वाढीमुळे बारमधील दारू आता सर्वसामान्यांना परवडण्याशी झाली आहे। अतिरिक्त करामुळे बियर बारचे दारूचे दर गगनाला भिडले। परिणामी ग्राहकांनी बारला पाठ फिरवून वाईन शॉप आणि बियर शॉपीकडे तसेच शेजारील राज्यातील स्वस्तात मिळणाऱ्या दारूकडे धाव घेतलेली दिसून येते। चंदगड पोलीस तसेच एक्साइज कार्यालयाने केलेल्या कारवाईत लाखो रुपयांची गोवा बनावटीचा दारूसाठा महिन्यातून 1-2 वेळा पकडला जातो। यावरून तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होते निश्चितच आहे। त्यामुळे सध्या तालुक्यातील सर्वच ठिकाणी गोवा दारूच्या विक्रीची चर्चा होताना दिसते। बियर बार मध्ये वाढलेल्या महागाईचा फायदा 20 ते 25 रुपये जादा दर वाढवत अवैध दारू विक्रेते याचा फायदा घेत आहेत। दरवर्षी वाढणारी एक्साइज फी, मधले हप्ते आणि रोजच्या धंद्यात तब्बल 50% झालेली घट यामुळे बार चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे। अनेक बार चालकांना कामगारांचे पगार परवडत नसल्याने कामगारांच्या पोटावरच गदा आली आहे। बेरोजगारीचं संकट वाढतंय। बारच्या दारूची जागा आता गोवा बनावटीच्या दारूने घेतली, त्यामुळे बार चालक अडचणीत आला। सीमावर्ती भागातून गोवा बनावटी दारू मोठ्या प्रमाणावर चंदगड तालुक्यात शिरली, त्यामुळे बारच्या एका क्वार्टरच्या किमतीत गोवा दारूचा अख्खा खंबा उपलब्ध होत असल्यानं स्वस्त दारूकडे मद्यपींचा ओढा वाढलाय। सर्व काही माहीत असूनही संबंधित विभाग कारवाई करतोय, पण जुजबी त्याच व्यक्तीवर कारवाई व जामिनावर सुटका झाल्यानंतर हे अवैध दारू विक्रेते पुन्हा जोमाने कामाला लागताना दिसतात। अवैध धंद्याने इतक्या उघडपणे सुरू राहावा यामागे नेमकं कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल जनतेतून सातत्याने केला जातोय। दारू महाग झाली म्हणून काहींनी बारकडे पाठ फिरवली खरी, पण स्वस्तात मिळणाऱ्या गोवा बनावटी दारूनं व्यसनाधीनच्या धडपड अधिकच वाढली आहे। गावोगावी स्वस्त दारू सहज मिळाल्यानं अनेक घरांची संसाराची घडी विस्कटली आहे। दारुड्या सदस्यामुळे घरात भांडण, महिलांवर होणारा मानसिक त्रास आणि मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम या सर्वांचा फटका थेट कुटुंबियांना बसतोय। महागाईमुळे बियर बारकडे जाणं बंद झालं तरी दारूचं व्यसन कमी न होता स्वस्त व बेकायदेशीर दारूकडे ओढ वाढली, हेच खरी शोकांतिका आहे।